नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरातल्या तुळजाभवानी स्टेडियम मध्ये आलो। ही तुळजाभवानी स्टेडियम आहे। या स्टेडियमवर दररोज शेकडो मुलं प्रॅक्टिस करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सावध राहण्यासाठी मी तर म्हणेन सावधान सावधान सावधान। ही बिल्डिंग जी आहे, ही बिल्डिंग ही फार मोठी बिल्डिंग आहे। या बिल्डिंगचा वाद न्यायालयात किमान 5-10 वर्षे चालला। अजूनही न्यायालयात हे प्रकरण आहे की नाही हे त्या क्रीडा अधिकाऱ्याला माहित। क्रीडा अधिकारी खरी माहिती देत नाही। पण ही बिल्डिंग जी आहे, या बिल्डिंगचं पत्र माझ्या हातामध्ये पडलंय की ही बिल्डिंग वापरण्याच्या लायक नाही। जर या बिल्डिंग कोसळली तर मध्ये असलेलं बॅडमिंटन, मध्ये असणारी जिम आणि बरेचसे खेळ त्या बिल्डिंग मध्ये खेळले जातात। लेकरं घडवण्यासाठी बरेचशा प्रक्रिया शारीरिक व्यायाम करून घेतले जातात। पण ही बिल्डिंग वापरण्याच्या लायक नाही। अशी जर बिल्डिंग कार्यरत असेल आणि त्या बिल्डिंग मध्ये विद्यार्थी व्यायाम करत असतील, जिम चालत असेल, बॅडमिंटन चालत असेल, व्हॉलीबॉल चालत असेल आणि जर अचानक ही बिल्डिंग ढासळली तर कित्येक पोरांचा जीव जाऊ शकतो, अपघात होऊ शकतो। याकडे जिल्हाधिकारी साहेब लक्ष देतील का, असा एक प्रश्न आहे। आणि ही बिल्डिंग तपासणी करून ही वापरण्याच्या लायक आहे का, असं ग्रीन सिग्नल ज्यांच्याकडून मिळेल, या बांधकाम अधिकाऱ्याकडून किंवा इंजिनियर कडून, जे कोण तपासणी करणारे आहेत बिल्डिंगची, त्यांच्याकडून वापरण्याच्या लायक असणार पत्र मिळाल्यावर हे बिल्डिंग कार्यरत करावी। आणि समजा असं नाही झालं आणि जर दुर्दैवाने ही बिल्डिंग ढासळली आणि मध्ये जर अपघात झाला तर जे जे अधिकारी ही बिल्डिंग वापरण्यासाठी करार करून त्या अधिकाऱ्यानं संबंधित जिम चालकाला, संबंधित बॅडमिंटन वाल्याला ही बिल्डिंग वापरण्यासाठी दिली, त्यांना जबाबदार धरावं आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे। या ग्राउंडवर कसल्याही प्रकारच्या सोयी सवलती नाहीत। संडास बाथरूम लेडीजचा आणि जेंट्सचा आहे, त्यात स्वच्छता करणारा एकही कामगार नाही। या स्टेडियमवर 72 पोल आहेत, त्या पोलवर लाईट नाही। या ठिकाणी स्विमिंग पूल आहे, तिकडल्या भागाला ते स्विमिंग पूल सारखा बंद असतो। मागील 10 वर्षापासूनची स्विमिंग पूल बंद आहे। लाईट नाही, स्वच्छता नाही, घाणीचं साम्राज्य साफ करणारे नगरपालिकेचे कर्मचारी येत नाहीत। या स्टेडियमची ही दुरावस्था कोण दूर करेल आणि क्रीडा अधिकारी याच्याकडे लक्ष देतील का? आणि स्वतःहून जिल्हाधिकारी साहेब या स्टेडियमकडे शरीर बनवण्यासाठी, तरुण पोरं निरोगी राहण्यासाठी, कसरत करण्यासाठी, वेगवेगळ्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पोरं या स्टेडियमवर एक्सरसाइज करण्यासाठी येत असतात। त्या मुलांसाठी पाणी नाही, लाईट नाही, योग्य अशा सोयी सवलती नाहीत। या ठिकाणी पाण्याची एक टाकी आहे, ती कायम बंद असते। लाखो रुपये खर्च करून ती टाकी बंद आहे। इथं ओपन जिम आहे, त्या जिमची कसल्याही प्रकारची दुरुस्ती नाही। सगळे ज्या मशीन आहेत ते मशीन्स बिघडलेल्या आहेत आणि हे बिघडलेल्या मशीन चालू नाहीत। प्रत्येक वर्षाला प्रस्ताव टाकून या नवीन मशीन आणल्या जातात, पण जुन्या मशीन कुठं जातात याचाही पत्ता नाही। या स्टेडियमवर लाखो करोडो रुपयाचा घोटाळा होत असेल हे नाकारता येणार नाही, कारण या स्टेडियमवर ज्या सोयी सवलती पाहिजेत ते मिळत नाहीत।
जुन्या मशीन कुठं जातात ते माहीत नाही. या स्टेडियमची दुरवस्था झालेली आहे आणि ही दुरवस्था बंद व्हावी आणि वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी या ठिकाणी सर्व मशीन नवीन असाव्या आणि स्टेडियमकडे लक्ष द्यावं एवढीच जनतेची अपेक्षा आहे. या ठिकाणी वयोवृद्ध आहेत, तरुण आहेत आणि शरीर कमवण्यासाठी येणारे तरुण आहेत. हे सगळे उस्मानाबादकर या स्टेडियमवर येत असतात. तर उस्मानाबादकरांची काळजी घेण्याचं काम उस्मानाबादचे जिल्हा अधिकारी यांनी तात्काळ घ्यावं आणि क्रीडा अधिकाऱ्यांना याचा जॉब विचारावा. किती पैसा आला, किती वापरला आणि स्टेडियमवर काय सोय आहे याची शहानिशा स्वतःहून करावी आणि धाराशिवचं स्टेडियम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करावं एवढीच अपेक्षा उस्मानाबाद धाराशिवकरांची आहे. मग पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हा अधिकारी तुळजाभवानी स्टेडियमकडे कसे लक्ष देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल मुख्य संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.